महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुणे जिल्ह्याइतके महत्त्व क्वचितच दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यास मिळाले असेल. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. पुणे जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक असे अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि त्यापैकी 10 पर्यटन स्थळे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. नंबर 10, कार्ले लेणी. कार्ले लेणी ही लोणावळ्याजवळ स्थित आहे. या लेण्या म्हणजे सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या प्राचीन गुफा आहेत, ज्या डोंगरात कोरल्या गेल्या आहेत. कार्ले लेणी हे ठिकाण प्राचीन बौद्ध कलेचे आणि इतिहासाचे एक उत्तम उदाहरण आहे. कार्ले लेणी ही खूपच सुंदर आहे आणि पर्यटक व इतिहासप्रेमी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. लोणावळ्यापासून कार्ले लेणी अवघ्या 23 किलोमीटरवर स्थित आहे. नंबर 9, आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. पूर्वी या पॅलेसला येरवडा पॅलेस म्हणून ओळखले जायचे व हा पॅलेस 72 मीटर लांब आणि 21 मीटर रुंद आहे. हा पॅलेस पाहण्यासाठी एक ठराविक वेळ आहे, जी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. आगा खान पॅलेस हा खूपच सुंदर आहे आणि या ठिकाणी पर्यटक खूप मोठ्या संख्येने येत असतात. नंबर 8, देहू. देहू हे इंद्रायणी या नदीच्या काठी वसलेले आहे. देहू एक आध्यात्मिक केंद्र असून ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे व आषाढ महिन्यात निघणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखीसाठी प्रसिद्ध आहे. देहूमध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत व देहू हे गाव खूपच सुंदर आहे आणि या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पुणे शहरापासून देहू हे 30 किलोमीटरवर आहे. तुकाराम बीजेला येथे वार्षिक उत्सव असतो आणि त्या दिवशी येथे भाविक खूप मोठ्या प्रमाणात येतात. नंबर 7, दगडूशेठ गणपती. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती हे एक श्रद्धास्थान असून हे मंदिर गणपतीला समर्पित आहे आणि दरवर्षी लाखो भाविक याला भेट देतात. या मंदिराची स्थापना ही 1893 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी केली होती. वार्षिक गणेशोत्सवाच्या वेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती येथे उपस्थित असतात. 10 दिवसाच्या गणेशोत्सवासाठी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. नंबर 6, खंडाळा. खंडाळा हे ठिकाण पुणे जिल्ह्यात असून लोणावळा व कर्जतच्या जवळ आहे. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगेत असल्याने येथील निसर्गरम्यता आणि थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी येथे पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. खंडाळा घाटात अनेक नैसर्गिक आकर्षणे आहेत. पुणे शहरापासून खंडाळा घाट हा अवघ्या 30 किलोमीटरवर स्थित आहे आणि पावसाळ्यात हा परिसर अधिकच खुलून दिसतो. नंबर 5, शनिवारवाडा. शनिवारवाडा हा पुणे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर स्थित आहे व हा वाडा पुण्यातील एक ऐतिहासिक वाडा आहे. वास्तुशांतीच्या दिवशी शनिवार असल्याने या वाड्याला शनिवार असे नाव पडले. या प्राचीन वास्तूला पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातीलही पर्यटक गर्दी करतात व हा वाडा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुला असतो. नंबर 4, आळंदी. इंद्रायणी नदीच्या शांत तीरावर वसलेली आळंदी ही महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आळंदी ही संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधीभूमी आहे. भक्तीच्या गजरात येथे वारकरी संप्रदायाचे कीर्तन, भजन आणि पालख्या निघतात. आळंदी खूप सुंदर आणि प्रसिद्ध आहे. आळंदी ही देहूपासून अवघ्या 16 किलोमीटरवर स्थित आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक भक्त दूरदूरवरून येत असतात. नंबर 3, सिंहगड. सिंहगड किल्ला हा सह्याद्रीच्या भुलेश्वराच्या रांगेवर वसलेला असून समुद्रसपाटीपासून सुमारे 4320 फूट एवढ्या उंचीवर आहे. किल्ल्यावरून आजूबाजूच्या दृश्याचा आनंद घेता येतो. सिंहगड किल्ला हा पुण्यापासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर स्थित आहे व या किल्ल्याला पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखले जायचे. सिंहगड किल्ला हा सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत खुला असतो. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी
किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक व इतिहासप्रेमी येत असतात. नंबर 2, लोणावळा. लोणावळा हे मुंबई आणि पुण्यापासून जवळ असलेले एक हिल स्टेशन आहे, जे पुण्यापासून 64 किलोमीटर तर मुंबईपासून 96 किलोमीटरवर आहे. लोणावळा हे त्याच्या स्वादिष्ट आणि गोड शेंगदाणा चिक्की या पदार्थासाठी खूप प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्ग शोभा, वनश्रीने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळ्यात कडेलट होऊन कोसळणारे धबधबे, हे सारं काही मनाला खूप सुखद वाटते आणि म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेले लोणावळा समुद्रसपाटीपासून सुमारे 630 मीटर उंचीवर आहे आणि जर तुम्ही लोणावळ्याला भेट दिली तर या ठिकाणाच्या आजूबाजूला अनेक प्रेक्षणीय पर्यटन स्थळे आहेत, त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता. नंबर 1, भीमाशंकर. भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील खेड या तालुक्यात स्थित असून खेड या तालुक्याच्या ठिकाणापासून भीमाशंकर हे 80 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर एक मानले जाते. मंदिराजवळ भीमा नदीचा उगम होतो आणि म्हणूनच या ठिकाणाला भीमाशंकर हे नाव मिळाले असावे. मंदिर किमान 800 वर्षांहून जुने असल्याचे सांगितले जाते. मंदिर आणि परिसराच्या आसपास अनेक लहान मोठे धबधबे आणि घनदाट जंगल आहे, जे पर्यटकांना आकर्षित करते. तर मित्रांनो, हे आहेत पुणे जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे. हे पर्यटन स्थळे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.